आई, दादा, आम्हाला मूल नको इतक्यात, म्हणून ॲबॉर्शन करायचंय. पूजा मैत्रिणीकडे नाही, हॉस्पिटलला चालली. हे सगळं तुम्हाला कळू द्यायचं नव्हतं म्हणून हा सगळा प्लॅन. बट नाव द कॅट इज आउट ऑफ द बॅग. विथ एन अगली स्क्रीन. दादा, मी मम्मी पप्पांना पण नाही सांगितलंय. या तुमच्याबद्दलचा अविश्वास नव्हता, पण नवीन दुरावा किंवा मतभेद निर्माण करायचे नव्हते म्हणून आम्ही. एनिवे, पण या सगळ्या प्रसंगात मनासारखं काहीही घडणार नाही असंच ना? मला एक सांगा, तुम्ही दोघे तरी आनंदी आहात का रे हा निर्णय घेताना? वाईट तर वाटतंच दादा, पण आमचं वाईट वाटणं आम्हाला तुमच्यापर्यंत पोचवायचं नव्हतं. विशाल, हा तुमचा दोघांचा निर्णय आहे की? अर्थात दोघांचा. हे बघा आई, जिथे आमचंच नातं अजून स्थिर नाहीये तिथे दुसऱ्याला कशाला जन्म द्यायचा? कुठल्या नवरा बायकोचं नातं अगदी आखीव रेखीव बघितलंच बाई. संसाराची होडी डुचमळणार, हेलकावणार. आमच्या होडीची बांधणी ना मजबूत करायची आमच्या बायकोला. हो, आणि म्हणूनच एका वेळी मी फक्त एकाच मुलाला सांभाळू शकते. म्हणजे हा बालिश आहे, आईच्या पंगणाखाली वाढला असंच ना? कशाला लग्न केलंस त्याच्याशी? कारण त्याच्यात स्वतःच्या पंखांनी उडायची ताकद आहे म्हणून.